दरम्यान राज्यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्यानंतर या नराधमांच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केलाय। अकोला, पुण्यातील पर्वती आणि नसरापूरमधल्या नराधमांना फाशी द्या अशी मागणी त्यांचेच कुटुंबीय करतायत। मला माहितच नाही सर, मी घरीच होती। जे काय आरोप लागले तुमच्या पतीवर, काय शिक्षा व्हायला पाहिजे? त्यांनी जर तसं केलं असेल तर मग जे सरकार करेल ते मान्यता आम्हाला। पण ती खूप लहान मुलगी आहे। हाव ना, काय शिक्षा व्हायला पाहिजे केलं असेल तर सजा व्हायला पाहिजे, फाशी व्हायला पाहिजे। तुम्ही कुठे होते त्यावेळेस? मी फक्त काम करू राहिली, बारीक बाहेर कपडे धुवू राहिली होती। आणि असं योग्य आहे का असं करणं? नाही नाही, पहिलं पण केलं होतं असं म्हणा, पण आम्हाला कोणाला माहित नव्हतं हे केलेलं। नंतर ना ती स्वतः मुलगी मला म्हणली, मम्मी पहिलं पण असं झालं, तुम्ही कामाला गेलो होतो आणि ताताने मला ओढून ओढून घेत होते, मी बाहेर पळत पळत गेलेलो आहे, एवढं पोरगीने मला सांगितले। आणि दुसऱ्या वेळेला लय मोठं शिकवलं। माझी मागणी काय एकच आहे, तिला फाशी शिक्षा व्हायलाच पाहिजे। त्या बाळाची हत्या झाली ना चिमुकलीची, त्या जागेवर त्याला ठेसून तसाच मारला पाहिजे, माझी एवढीच इच्छा आहे। तुम्ही काय संपर्क आता त्याला सोडवायला वगैरे जाणार किंवा काय? मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही, अजिबात नाही। माझ्यापर्यंत कुणी त्याचं अंत्यविधी झालाय म्हणून सांगाय पण येऊ नाही। ठेसून मारला पाहिजे, फाशी ती किरकोळ आहे, जाळला पाहिजे त्याला असा जिवंत। न्याय व्यवस्थेवरती तरी माझी मनाची आग निवणार नाही।